आणि एक या तासातली मोठी बातमी येते मराठवाड्यामधनं परभणीमध्ये शाहिद खान नावाच्या एका तरुणाला 1 किलो स्फोटकासह अटक झाली आहे। महाराष्ट्र एटीएसने टाकलेल्या छाप्यामध्ये कारवाई झाली आहे। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे, आपला प्रतिनिधी। कृष्णा, कधीची ही कारवाई आहे, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? आज सकाळची कारवाई आहे अश्विन ही, आणि परभणीतून ह्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। आणि जो यापूर्वी 11 तारखेला परभणीतून जो युवक ताब्यात घेतलेला होता, नासेर बिन चाऊस, याच्या ज्या चौकशीतनं हे सगळं समोर आलेलं आहे आणि त्याच्या चौकशीनंतर या शाहिद खानला अटक करण्यात आलेली आहे। शाहिद खानकडे मोठ्या प्रमाणात स्फोटकं देखील मिळून आल्याची प्राथमिक माहिती आहे। शाहिद खानकडे ही स्फोटकं मिळालेत का याचा एटीएसने जरी दुजोरा दिला नसला तरी अटक केल्याचा दुजोरा दिलेला आहे आणि एटीएसचं एक पथक त्याला ताब्यात घेऊन औरंगाबादच्या दिशेने देखील रवाना झालेला आहे। काल ज्यावेळेस नासेर बिन चाऊस, ज्याला 11 तारखेला अटक केली होती, त्याच्या तपासामध्ये एटीएसनं कोठडी जी वाढवून घेतली होती, त्यामध्ये एटीएसचं म्हणणं असं होतं की यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं त्यांनी एकत्र केलेली होती, ज्यासाठी काही स्फोटकं त्यांनी पुणे आणि इतर ठिकाणाहून देखील खरेदी केली होती। आणि या सगळ्या संदर्भातली माहिती मिळवण्यासाठी त्यांना नासेर बिनची पोलीस कोठडी वाढून पाहिजे होती आणि त्याच्या तपासात हे सगळं समोर आल्यानंतर परभणीमध्ये जाऊन एटीएसच्या पथकाने या शाहिदला ताब्यात घेतलं आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा मराठवाड्याचं आयसीसी जे कनेक्शन आहे ते समोर आलंय आणि परभणीतून ही दुसरी अटक आहे। तर मराठवाड्यातून काही दिवसापूर्वी औरंगाबादच्या वैजापूरच्या एका तरुणाला अटक केलेली होती। आणि आणखीन काय स्पष्ट होतं या सगळ्या अटकेतून हे काही वेळात समोर येईल, कारण एटीएसचं जे पथक आहे ते औरंगाबादला परभणीवरनं रवाना झालेलं आहे। अश्विन, कृष्णा, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।